नमस्कार मंडळी, तर इथे आपण आज भाकरीचे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे चुलीवर बाजरीच्या भाकरी करणार आहे। मी पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे पीठ छान असं मळून घेत आहे। मळून मऊसूत आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। मी इथे 2च भाकरीचे लाडू बनवून दाखवणार आहे तुम्हाला। पीठ अगदी छान असं मळून घ्यायचं आहे आणि त्याच्या जाडसर अशा 2 भाकरी थापून घ्यायच्या आहेत। लगेच तवा आपला गरम झालेला आहे, तव्यामध्ये भाकरी घालून घेऊ। याला वरून पाणी लावून पलटी मारून घ्यायची। दोन्ही बाजूनी खरपूस छान अशी आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे। तर मी इथे दुसरी भाकरी पण करून घेते। जाळ लागलेला आहे खूप छान आणि आपल्या इथं दोन्ही भाकरी भाजून झालेल्या आहेत। हे पहा, आता मी लगेचच याचे लाडू बनवायला घेणार आहे। ताटामध्ये या भाकरी चुरा करून घ्यायच्या आहेत। बारीक अशा छानशा चुरून घ्यायच्या आहेत। हाताने चुरून घ्या म्हणजे लाडूला चव खूप छान लागते। मिक्सरवर देखील चुरू शकता, पण एकदम बारीक चुरा नको आहे आपल्याला, थोडासा मोठा मोठा हवा आहे। यामध्ये गूळ घालून घेतला, तूप घातलं आणि बडीशेप आणि सुंठेची पावडर घालून घ्यायची। या पद्धतीने सर्व गूळ, तूप आणि सुंठ पावडर वगैरे मिक्स करून घेतली। चला तर आता याचे लाडू बांधून घेऊया। अशा पद्धतीने हे भाकरीचे लाडू इथे मी बनवून घेतले। कशी वाटली तुम्हाला माझी भाकरीच्या लाडूची रेसिपी? याला मलिदा देखील म्हणतात, तुमच्या इकडे याला काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक चुलीवरच्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।